नमस्कार, जय शिवराय. तर माझी आजची व्हिडिओ माझ्या आगरीकोळी बांधवांसाठी आहे, माझ्या समाजासाठी आहे आणि समस्त दिबांच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आहे. तर नुकतीच 14 सप्टेंबर रोजी कार रॅली पार पडली. दिबा मानवंदना कार रॅली. हजारोंच्या संख्येत दिबांचे चाहते याच्यात उपस्थित होते. आता मी बरेच ठिकाणी कमेंट्स बघितले की इकडचे स्थानिक नेते आणि दोन्ही आमदार, उरण पनवेलचे दोन्ही आमदार हे गैरहजर होते, यांचा या रॅलीला पाठिंबा नव्हता. तर बघा, आपल्याला आपला लोकनेता, धरतीचे आराध्य दैवत, विश्व नेते रामशेठ ठाकूर, ज्यांचं कौतुक स्वतः अजित पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी केलं, त्यांना कर्णाचा अवतार अशी उपमा दिली. रामशेठ त्यांचं 1 कोटी, रामशेठने पहिलं पण 1 कोटी दिलेलेच आहे. म्हणजे त्यांनी असला कर्णाचा अवतार तर मी दुसरा कुठंच बघितलेला नाहीये. खूप मोठे दानशूर व्यक्तिमत्व. आणि अजित पवार साहेब, जसं तुमच्यावर सिंचन घोटाळेचा 70,000 कोटीचा आरोप लावलेला आहे, तसंच आमच्या नेत्यावर देखील म्हणजे रामशेठ ठाकूर यांच्यावर देखील खोटे खोटे आरोप लावलेले आहेत. मग तो रामबागचा 700 कोटीचा भूखंड हडप असून दे, किंवा रयत शिक्षणचा 80 कोटींचा भूखंड हडप, तसेच शिवाजीनगर आणि कोपर येथे भूखंड हडप, अशा अनेक त्यांच्यावर खोटे खोटे आरोप लावलेले आहेत आपल्या दानशूर नेत्यावर, जसे तुमच्यावर आरोप लावलेले आहेत तसेच. तर या आमच्या दानशूर नेत्यांनी एका सभेत त्यांनी सांगितलेलं आहे, जर दिबा पाटील साहेबांचा नाव विमानतळाला लागला नाही तर माझा एक आमदार राजीनामा देणार, तर दुसरा आमदार स्वतःला पेटवून घेणार. महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर त्यांना सांगितलं. महेश बालदीनी मी आता सांगतो तुम्हाला की मला जाळून घ्यायची पाळी येईल. अतुल, तुला काय ते 1 वर्षाने कार्य नाही, तर मला जाळून घ्यायची पाळी येईल. प्रशांत ठाकूर आलंय, मी आपला आमदारकीचा राजीनामा द्यायचा लागेल आणि मी देईन. तर बघा भूमिपुत्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आपण आपल्या शेठवर विश्वास ठेवायचा. शेठ बोललाय ना, नाव लागल म्हणजे लागल, आणि जर नाही लागला तर शेठचा आमदार राजीनामा देईल, तर दुसरा आमदार स्वतःला पेटवून घेईल. आणि आपल्याला एवढा विश्वास आहे आपल्या शेठवर, तर शेठ स्वतःला देखील पेटवून घेईल. समजलं का? म्हणून आपण चिंता करायची नाही, शेठचा पाठिंबा आहे आपल्याला.